आपल्याला आई वडील मुलं बरं ना बरं त्या पद्धतीमध्ये त्याच पद्धतीने एक मित्र असणं गरजेचं आहे. कारण आयुष्याच्या पहिला काळ वेगळा होता. हैकरांनी वर जाऊन बघा, आता हैकरांनी है मारा. सत्य बरं ना. तुम्ही है करणार आज तुमका बक्षीस मिळणार. ते बक्षीस उद्या सकाळी खर्च होणार. उपयोग काय देतो? माझं पोरगो नागडो फिरत होतो आणि तो लहान पोरगो तो नागडो फिरतो. मोठो पोरगो ना होतो तो फिरतो तर लहान मुलगा नागडा फिरत होता. समीर कदम बुवांचा मुलगा म्हणून ह्यो माका सांगा केलो. आता माझं पोरगो माझी इज्जत जाता म्हणून मी आंघोळ करीत होतो. पण मी अगदी तसं आंघोळ करीत नाही होतो. काय सांगायचं नाही लोकांना. आणि तुम्ही सुद्धा सांगता काय मी आंघोळ करत असताना नुसता टॉवेल लावलेली बाहेर गेलो. जांभळ्या तुका तुझ्या ह्याची शपथ खरा सांगतो आंघोळ करताना कसं करतो. जाऊ दे किती माझ्या सांगण्याचं हसत होत. जाग्यावर म्हणता दिल्या जाग्यावर आणि त्या जाग्यावर देते मी या बरं ना डबळ्या म्हणता माझं पोरगो. अरे नेतृत्व आणि कर्तृत्व हे माणसाचं दाखवून देतो. बुवा मला इज्जत होती. माझा मुलगा नागडा फिरतोय. मी टॉवेल लावून गेलो आणि जी माझ्या मुलग्यात गर्दी जमलेली बघू. कोणाच्या मुलग्यात गर्दी बघू जमत नाही. बुवा समीर कदमाचा मुलगा होतो म्हणून गर्दी जमली. काय स्टेटस असत ना बघ माझ्या झिलाचा. नुसता स्टेटसच बघ कळला. एवढा स्टेटस त्या गर्दी जमली बघू आणि मी गेलोय टॉवेल काढून दिलंय. सगळी गर्दी फाकली. कोणाच्या हिंमत ती आवश्यक असली अशी जे टाइम ती भय नसते. त्यामुळे टाइम ती आवश्यक असली. अरे नेतृत्व आणि कर्तृत्व बुवा सोपी गोष्ट नाही. लक्षात दिला. मी गेल्यावर सगळी गर्दी फाकली. त्यांना माहित समीर कदम इलो आता काहीतरी 4 गोष्टी सांगतो ज्ञानाची घराला जाऊया म्हणून गेली ती. लक्षात दिला. आजकाल ज्ञानाच्या गोष्टी कोणा सांगणार उपयोगाचे नाही होत. तू सांगतो काय आमच्या मुंबईत आमची बायको वडाची फांदी आणता आणि फ्रीजर मध्ये घालता. सकाळी वडतात त्यांची ताट नसता. हा करा कळायला फ्रीजर मध्ये गेल्यावर वड. अरे आमच्या गावात कधी उभं तो एवढं मोठं वड असतं. एवढं मोठं वडाच्या फिर्या घालून घालून बायका जमतात. जमतात की नाही तो काय करू दे पण 7 जन्मी हाच नवरा मिळो अशी प्रत्येक स्त्री ते वडाच्या समोर मागणी करते. बरं ना बा. आणि तुझ्या मुंबईत काय साध्या काहीच्या तरी कुंडीत वडाचा फांदी लावतले वडा पाव वडा पाव. पोरगं विचारतो मम्मी नुसतं वडापाव चटणी नको. ही तुमची परिस्थिती. 10 खोली आमच्याकडे ये रे अगदीच नाही तर खळ्यात जरी झोपलंस ना खय लोळा शकतोस. 10 खोलीत खय लोळतो काय 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 राजू काय काय कळलं यार. तो सांगता म्हणता जेवणार आहे. अरे गावची पद्धत ती गावची आहे बुवा. आज पंगत वाढतात आणि पंक्तीमध्ये जेवण्याची मजा जी आहे ना ती तुमच्या मुंबईत नाही. तुम्ही असे पत्रावळी घेतात भीक मागायला फिरतात. भात दी डाळ दी भाजी दी लोणचं दी तर मग कोणतं पण दी पण लोणचं दी. मागान खातात तुम्ही. आम्ही मागान नाही बसतो. हे भात हान हान म्हणजे हान अशी गायरी करतो. कुतूर डाळ अशी आळा मारतो. अशी सुद्धा जेवण सुंदर जेवण होतं. एक जोरदार ते माऊलींनी जेवण बनवलं. चांगल्यात चांगला म्हणाल समीर कदमा पण घेऊन आहे आम्ही भीक मागायला मागतो.
ते चायवाले मेरी जिंदगी सवारी चायवाले राहण्यासाठी एकदम जोरदार टाळ्या वाजवा. बाकी त्याची तुम्ही कोणी चेष्टा करा, मस्करी करा, पण आज ना एक असं म्हणजे वेगळं फील आहे त्याच्यासाठी की तो सर्वांना चहा देतो. बघा पहिला काळ वेगळा होता. काय चुकतो तो माणूस, चुकतो तो माणूस, सुधारतो तो मोठा माणूस आणि साथ करतो तो देव माणूस, असा पहिला काळ होता. आता काय, आता या कलियुगामध्ये पाणी पाजतो तो माणूस, चहा पाजतो तो मोठा माणूस आणि पार्टी देतो तो देव माणूस, चहा पाजतो तो मोठा माणूस. आज हा मोठा माणूस आहे. एकदा जोरदार माझ्या भावासाठी मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा तुझे उठा के यारा तेरी यारी को कोणती अशी स्त्री आहे ती सकाळी उठून नवऱ्याच्या पाया पडते, तिला 501 रुपये बक्षीस बोलले ना बोला. दुसऱ्यांचा बघण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. आज आपली स्वतःची बायको आपल्या पाया पडत ना, पडता का? त्यांना किती 501 रुपये त्याच्यापेक्षा माका दे. मी सकाळी उठून बायकोच्या पाया पडते, होय तर 10 पडते. हा, कारण घरनी शिवाकडे चुलीत लाकडा चुकीचा काय. तू सांगतो काय बायकोन जेवण केलं का सांगायचा, त्याच्यासारखे जेवण कधी बघलंय नाही. कर्मा गावलं ना तू, एका औषध दिलंस तू, लाटण्यावर मार खाल्ला ना त्यांनी. हो त्या दिवशी हळदी कुंकू होता ना हल्ली, तेव्हा हळदी कुंका वहिनी एकाच्या आता अहो जागरांच्या घरात गेलो म्हणता अहो उठा उद्या हळदी कुंकू आहे, माझ्या मैत्रिणी येणार आहेत, सगळ्या आमच्या महिला येणार आहेत. तो कंटाळलेलो झोपून उठलो म्हणतात गो म्हणजे तुमच्या महिलांचं माका मोठेपण सांगा नको. इतके ऐकून वहिनी म्हणता होय काय, मग मला सांगा महिला नसत्या तर तुमचे कपडे कोणी धुतले असते. तू इतकं हुशार पोचलेलो म्हणता होय काय, महिला नसते तर आमचे कपडे कोणी धुतले असते. तर तुझ्या माहितीसाठी सांगते, महिलाच तुम्ही नसता तर आम्ही कपडे किती घातले असते. तरी पण वहिनी गेंड्यान उठले म्हणता हो उद्या हळदी कुंकू, हा उद्या हळदी कुंकू, महिलांना वाण म्हणून काय देऊ, वाण म्हणून काय देऊ. ते म्हणता गपरव कंटाळीला माका माझा व्हॉट्सअपचा नंबर दे. वहिनीक सांगण्यात वहिनींचा लाटणा काढल्या तर खळखळ मारल्या सतत त्याचा त्या काम कसं व्हॉट्सअपचा नंबर घेऊ. सततचे कार्यक्रम आहेत त्याच्यावर कोणतं सांगता ते कंटाळलेला दिसता बुवा कंटाळलेलं नाही, पण सततचे कार्यक्रम उद्या मला लय पाहतात, आज लय पाहतात, एक तर थंडी या बरं ना. तुम्ही बाहेरची मजा घेता, आमचं हे काय होतं तर आमचं आमका माहिती बरं. त्यातल्या त्यात पैसे देतात ते का देतात, माका जोर केलास तर मी काहीतरी करी. कारण आजकाल विषय तो गंभीर आहे. पैसा फेको तमाशा देखो. उद्या आज आम्ही तर कमवतो मोठेपणा नाही, बक्षीस म्हणून आम्हाला पैसे मिळतात, पण उद्या सकाळी घराकडे गेलो ना अगदीच दुकान चोर खिशात ठेवलेले असले लपून तरी घरवाले म्हणते काल गावलेले खय, आणि ते जर आम्ही मोजूनच वरती दिले
तर म्हणणार मी युट्यूबला चेक केलं तुमका एवढे एवढे गावले एवढे एवढे गावले ते खरं ते पण काढा ते गपचूप देऊचे लागतो. कारण बस संसार हा 2 चाकांवरती चालणारा संसार आहे. बोला ना, आज स्त्री आणि पुरुष त्यांच्यामुळे संसार चालतो. या ठिकाणी सन्माननीय केशव मेत्री उत्कृष्ट साऊंड आणि चक्री वादक आणि पखवाज वादक यांच्याकडनं 51 रुपये पारितोषिक स्वीकार करते. आभार मानतो. व महिलांना ऍड लक्स साबण मोती साबण. आज जगामध्ये महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ जर कोण असेल तर ती महिला आहे. बरं ना, आज इथं जे महिला बसल्या ज्यांच्या डोक्यावरती कुंकू आहे ना, ज्यांच्या डोक्यावरती कुंकू आहे त्यांचा चेहरा कसा फुलून दिसतो का? कारण ती संस्कृती आहे. आणि ज्यांच्या डोक्यावर टिकली हा ती पिंपाक चिटकवतो. नवरदेवाय समर्पय आम्ही पिंपाकच नाही. काय काय जणांचा विषय ती लाईटीच्या बटनात चिकटवतो. कोण शॉक अगदीच कंटाळलेली असते. परिस्थिती बिघडत चाललेली आहे बाबा. तू खरं काहीच्या जमान्यात आज लोक चंद्रावर मंगळावर चालली आहेत. काळ बदलत चाललाय. पैंजण 2000ची असली तरी ती पायात घालतात. टिकली 2 रुपयाची असली ना तरी तिचं स्थान खया कपाळावर आहे. व स्थानाला महत्व आहे. आज तुम्ही आणि मी आज भजनी बुवा आहोत. आज आम्ही जरी रस्त्याने चालत गेलो ना तरी लोक हात म्हणणार अहो बुवा. कोण म्हणणार नाही हे समऱ्या हे गण्या. ती म्हटल्यानंतर बायकोच. पहिला काळ वेगळा होता. जुन्या जाणत्या स्त्रिया नवऱ्याला हाक मारायच्या अहो. तुमचं अजिबात दोष नाही. तुम्ही भजनात नावा केलेली आहे. तुमच्या डोक्यात चर्चा चालू आहे उद्या भजन आमची काय हे तुमचं प्रॉब्लेम आहे. आम्ही काय बोलतो आम्ही हे बोलतो उद्या आम्ही सकाळी मगला कशी धरायची काय रे काय. पहिली स्त्री नवऱ्याला हाक मारायची हो या ना. गडे प्रेमाने म्हणायची गडे नवऱ्याला. उठा ना गडे. झोपा ना गडी. असं त्यावेळी नवऱ्याला म्हणायची. आताची बायको नवऱ्याचं नाव संदीप असतात हाक म्हणाय सँडी. गणेश असतात गणेश हाक म्हणा ए गणू माझं गणू 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 गणू. समीर असत हाक म्हण सॅमी. काय बदललो प्रियकर आणि प्रियसी. हल्ली आपल्या मित्राचं नाव घेत नाहीत. त्या प्रियसी हाक मारणार आपल्या प्रियकरा माझा पिल्लू. पिल्लू का कुत्र्याचा पोरत आहे. तो त्या दिवशी हे चालला आम्ही जरी पर्याय आमच्याकडे पर्याय ना. आम्ही जरी विचार केला जायचा जाऊन जातो लवकर रेल्वे स्टेशन. असू दे रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय. पोरगी पटवते व काय विषय नाही. पोरगी पटवणे हल्ली ते ऍड येतच. ती एक हल्ली टीव्ही मध्ये ऍड दाखवतो बघा. वरती त्या बिल्डिंग वरून छत्री घेऊन एक पोरग चालता आणि खालसून ती पोरगी चालता. नाही रे त्या पोरगी वरसून छत्री दाखवता म्हणजे ती ऍड त्याची कॅडबरी. जर कॅडबरी देऊन पोरगी पटत असा तर हे ऐटे बसले जे मेरे त्यांची झाली नाही. त्यांनी किती कॅडबरी असा तू सुखी बाबा. आम्ही मेलो गाणं लागायचा. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी. पण माझ्या लग्नात गाणं काय लावल्या स्पीकर वाल्याने. गाणंच लावलं नाही. दुसरा लावला दाटून
दाटून बायको रडता आम्ही हसतोय म्हणून मी लड्डू फुटा. बायको रडता आम्ही हसतोय. बायकोचं भाविलो म्हणतात ताई तू जातेस तू रडतेस पण भाऊजी हसतायत. बहिणी भाऊ उत्तर काय द्यावत्या अरे भाऊ राया आज मी रडते तुझे भाऊजी हसतायत उद्यापासून भाऊजी रडणार मी हसणार. कितक्याक लगीन पडला मला सांगा. प्रत्येकाची परिस्थिती आहो त्याच्यातल्या त्याच्या ज्यांची नाही झाली ते काय वाटत असू चला. कोरोना वगैरे काय नाही. कोरोनाच्या काळात आज जेवढे कोरोनामध्ये नुकसान झालं बरं ना पण कोरोनाने आपल्याला चांगलं शिकवलेलं आहे. कोरोनामध्ये ही लहान लहान मुलं जी आहेत लहान लहान मुलं आम्ही शिकलो आणि आज तरी सुद्धा ऑनलाईन शिक्षणवाले जे होते ना गण्या ऑनलाईन शिक्षणवाले ते काय करीत इंटरनेट स्कूल मोबाईल वरती अभ्यास मोबाईल वर बाई होय ना. सन्माननीय संतोष तिर्लोटकर यांच्याकडनं हे 101 रुपयाचे बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. तुम्ही माका ह्याच कळत नाही पैसे देऊ त्यांना लागताच किती कोण तो अजिबात लागत नाही बिंदास येत काय तुमका कमी आला. पण कोरोनामध्ये ऑनलाईन शिक्षण पण त्या शिक्षणामध्ये फायदा कोणाचा सांगा. उपपाता
धन्यवाद.